हाय हॅलो नमस्कार, मी दीपिका तुमचं स्वागत करते मराठी चस्कावर. नवी जन्मेन मी ही नवी मालिका सन मराठीवर येते आणि त्याच निमित्ताने रोहन गुजर आणि विपुल गाळे माझ्या सोबत आहेत. दोघं जणही रंगभूमीवरून ब्रेक नाही म्हणता येणार, ब्रेक म्हणूच नाही तुमच्यासाठी खरं तर, कारण तुम्ही दिसावे तिथेही अशी अपेक्षा असते. आणि आता मालिका कसा वेळ जमवून काढलाय हा सगळा. आता मला असं वाटतं की जेव्हा एखादं चांगलं प्रोजेक्ट तुमच्याकडे येतं तेव्हा वेळ जमवून आणावं लागत नाही, ती आपोआप जमवून येते. कारण तुम्हाला मनापासून ते काम करायचं असतं, मनापासून तो विषय लोकांपर्यंत पोहोचवायचा असतो. सो मला असं वाटतं की रंगभूमी असेल किंवा हे माध्यम असेल, टेलिव्हिजनचं माध्यम असेल, आम्हाला काम करायला मजा येते. फक्त आम्हाला ना विषय बऱ्याचदा आम्ही विषयासाठी थांबत असतो, कारण तसे विषय मिळत नसतात, तशी पात्र मिळत नसतात. आणि मला असं वाटतं की आत्ता रंगभूमीवर विपुल जे काम करतोय, मी जे काम करतोय, की आता ह्या आमच्या हाही नवीन प्रयोग म्हणेन मी, नवी जन्मेनं मी. कारण बऱ्याचदा आपण पोस्टर बघतो तर 2 हिरो 1 हिरोईन दिसते, पण आत्ता 2 हिरो 1 हिरोईन दिसते, पण त्याबरोबर ती आई होते हे आपल्याला त्या पोस्टरमधनं कळतं. सो मला असं वाटतं की फार मोठी गोष्ट आहे ही, आणि असे विषय आम्हाला हाताळायला आवडतात. सो वी आर लुकिंग फॉरवर्ड की कसं ते लोकांना आवडतंय आणि कसं आम्ही लोकांपर्यंत हे म्हणणं पोहोचवू पाहतो. येस, नक्की पोस्टरवर हे सगळे दिसत आहेत, पण विपुल तुझा सुद्धा एक मोठा वाटा आहे या सगळ्या मालिकेच्या मागे, या कथेच्या मागे. काय सांगशील, मालिका जेव्हा विचारण्यात आली, मालिकेत आहेस तू आता, काय कसं फील? सगळ्यात पहिले रोहनच्या नाटकाचे जितके शो होतात तितके माझे होत नाही, त्यामुळे मला सोपं आहे ऍडजस्ट. होतील प्रायोगिक आमचे प्रयोग तसे मोजके असतात, पण कौतुक दशमीच आहे. प्रोडक्शन आम्हाला फार मॅनेज करतं त्याबाबत, तालमी पण आणि नाटकाचे शो पण. त्यांनी आधीच क्लिअर केलेलं की आम्ही तुमच्या त्या गोष्टी मॅनेज करू, कारण ते पण नाटकातून आलेले लोक आहेत, तर त्यांना त्या गोष्टीचं तितकं महत्व आहे. मला असं वाटतं की खूप कमी निर्माते असे असतात जे नाटकाच्या टायमिंग्स आणि त्याचे वीकेंड्स मॅनेज करायला तयार होतात. कारण अक्षय त्या गोष्टीसाठी फार म्हणजे ऍडजस्ट करतो, तो काय असं अडून म्हणजे पूर्ण प्रोडक्शन आहे. आणि दुसरी गोष्ट, फार महत्वाचा रोल आहे माझ्यासाठी, फार महत्वाचा. मी फार टेलिव्हिजन आधी केलं नाहीये, आणि हा रोल जेव्हा मला आधी सांगितला, कॉल आला, तेव्हाच मी तयार होतो की हा करूया, कारण ऐकतानाच मला फार इंटरेस्टिंग वाटलेला. आणि पुन्हा सगळे मित्र आहेत, सगळे आम्ही एकाच वयाचे आहोत. दुसरी गोष्ट, इथे असं बांधून ठेवलं जात नाही, काम करताना फार मोकळीक आहे, त्यामुळे मनासारखं काम करता येतंय. आणि फार इच्छा आहे की लोकांनी बघावं हे काम. आणि कुठेही आमच्यामध्ये असं काय म्हणतात त्याला, हा सिनियर तो ज्युनियर, किंवा आम्ही एकाच रूममध्ये असतो, टाइमपास करत असतो, एकमेकांच्या सीनमध्ये मदत करत असतो. सो मला असं वाटतं की हे हेल्दी वातावरण जे नाटकाच्या ठिकाणी असतं, जे एकांकिकेच्या ठिकाणी असतं, तेच सगळं आम्हाला इथे जाणवतं. मी आजच आल्यावर बोललो, आता आणखी एक कॅरेक्टर आहे, अतुल सणस करतोय. तर अतुल पण जुना मित्र आहे माझा. तर मी म्हटलं, मला ना सिरियल करतोय हा फील नाही येते, सगळ्या कॉलेजची पोरं एकत्र येऊन नवीन प्रायोगिक नाटक करतात, तोच फील आहे, हा कॉलेजचा तो कॉलेजचा. त्यामुळे शूट कधी लागतंय अशी वाट बघतो आम्ही. एकतर कारण कॅमेरा मागे जे बॉन्डिंग आहे, जी मजा करतोय, ती पुढे स्क्रीनवर उपयोगी पडतं. काम करताना मजा येते, प्रत्येक जण प्रत्येकाला काही ना काही सजेस्ट करत असतो. आता मी एक उदाहरण देतो फक्त. ती थोडी गावाकडची भाषा आहे, आणि मणी एक 2-3 वर्ष सांगलीत होता. तर बऱ्याचदा काही शब्द असतात जे त्या मातीतले असतात, आणि ते त्याला बऱ्यापैकी माहिती आहे, तर त्याच्याकडून बऱ्याचदा ते शब्द मिळतात. कारण तो ठसका मिळाला ना त्या शब्दाचा, त्या भाषेचा एक रिदम असतो, बोली भाषेचा, तर त्याचा एक आम्हाला फायदा होतो. तो तिथे असल्यामुळे, राहिलाय तिथे, तसं वातावरण फार हेल्दी आहे. ती देवाणघेवाण सुद्धा होते या निमित्ताने. आणि नक्कीच बरं, मालिकेचा विषय सहजासहजी न दिसणारा आहे, बोल्ड आहे, आणि थोडा कुठेतरी रंगभूमीवर थोडा तरी हाताळायला गेला आहे. पण मालिकेच्या निमित्ताने, कौटुंबिक मालिकेच्या निमित्ताने हा तसा विषय नाहीये. काय वाटतं या मालिकेकडे बघताना? नाही, मला असं वाटतं की तेच चॅलेंज आहे. मला भूषणचा फोन आला होता, आमचा प्रयोग संपला, त्यानंतर भूषणचा फोन आला होता. मला कळलं की अक्षय आमचा प्रोड्युसर असणार आहे, दशमीसारखं प्रोडक्शन आहे, बऱ्यापैकी मुलं एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर लेवलला काम करतात. तर मला ही खूप छान वाटतंय की एवढा हळवा विषय, एवढा धाडसी विषय ही अख्खी मुलांची टीम सांभाळते. कारण खूप खूप महत्त्वाचं असतं हे. आपण ज्या पद्धतीने आपण बऱ्याचदा म्हणतो की कुठलीही कला ही समाजाचा आरसा असते. सो मला असं वाटतं की हे महत्त्वाचं आहे आत्ताच्या यूथसाठी, असे विषय हाताळणं. तू म्हणालीस की चॅलेंजिंग कौटुंबिक विषय तसा नाही आहे, पण तसा आम्हाला असं वाटतं की ह्या सगळ्या विषयांवर आता ना मोकेपणाने कुठल्याही फॅमिली चर्चा व्हावी, ओव्हर द कप ऑफ टी ह्या गोष्टींवर बोललं जावं.
कारण आपण बघतोय की आता एवढा मीडिया पुढे जातोय, आपण OTTच्या माध्यमातून एवढा वेगळ्या भाषेमधला कॉन्टेंट आपण आता कन्झ्युम करायला लागलो. मग त्या भारतातल्याच विविध भाषा असोत किंवा मग त्या फॉरेन लँग्वेज असोत. आपण जर्मन कॉन्टेंट बघतोय, आपण फ्रेंच कॉन्टेंट बघतोय, आपण इराणी फिल्म्स बघतो, त्याचबरोबर आपण आता तेलुगू सिनेमा बघायला लागलो, आपण तमिळ सिनेमा बघायला लागलो. सो ना हे ग्लोबल व्हायला लागलं आहे हळूहळू. आणि मला असं वाटतं की ते चॅलेंज स्वीकारण्यात आपण कुठं मागे राहिलं नाही पाहिजे. आपण सुद्धा एक पाऊल पुढे जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि मला असं वाटतं की दशमी आणि सन मराठी तोच प्रयत्न करत आहे आणि आम्हाला छान वाटतं की आम्हा सगळ्यांना त्याचा भाग होता आलाय. या सो वी आर ग्लॅड की असं एखादं प्रोजेक्ट आपल्याला करायला मिळतं ना, जे जरा चॅलेंजिंग आहे, जे लोकांपर्यंत पोहोचण्याची एक वेगळी मजा आहे. पण तरी मला असं वाटतं की आणि या माध्यमाची ताकद खूप मोठी आहे. तू म्हणजे आपल्याला इमॅजिनही होत नाही अशा ठिकाणी लोक टीव्ही बघत असतात, आपली मालिका बघत असतात, तिथं गेल्यानंतर आपल्याला भरभरून प्रेम करत असतात, त्यांना सगळं हे जग एवढं खरं वाटत असतं खूप जास्त. तर मला असं वाटतं की जर त्यांना ह्या जगावर त्यांचा एवढा विश्वास आहे ना, तर आपण चांगले विषय हाताळले पाहिजेत आणि चांगले विषय लोकांपर्यंत पोहोचवले पाहिजेत. आणि हा विषय दशमीने निवडला आहे, यात फार शॉकिंग आहे. कारण दशमीच्या आधीचंही प्रोजेक्ट बघू ना आपण, कोणत्याही सिरियल बघ, तर त्यांचं ते वेगळ्याच विषयांवर कायम काम करत आले दशमी. त्यामुळे कौतुक आहे प्रोडक्शनचं की त्यांनी असा विषय निवडला की ज्यावर भाष्य करतात. आणि आता समाजातून याच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया नक्कीच उमटतील आणि त्या कशा असतील हे बघणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे की पुढे काय घडणार आहे मालिकेत सुद्धा. बरं, काय सांगाल लुकबद्दल? लुक कसे असणार आहे तुम्हा दोघांचे? मला विपुलचा लुक फार आवडला. मला एकदम छान मला थोडं कळलंय की थोडं सरपंच टाईप काहीतरी असणार आहे, तर तू सांग. मला ना ते सगळं असं छान वाटतं की मी सांगतो विपुल त्याला छान अंगठ्या आहेत, गळ्यात असं हे आहे, त्याला असे हाफ शर्ट आहेत आणि ना गॉगल सतत कुठेतरी त्याच्या ह्याच्यात असतो. तर मला असं ते बघून ना असं छान वाटलं की, आणि तो ते कॅरी करतो ग. मग ते मेकअप रूम मध्ये ते घातल्यानंतर आम्हाला असं वाटतं की अरे गेला विपुल गेला सरपंच आलेले आहेत सरपंच, असा आमचा एक टाइमपास चालू असतो. पण हा यार मला असं काहीतरी होतं. पण ना गेटअपची मजा असते का, तुम्ही कळलं ना की त्या गोष्टीमुळे तुमच्या कामाला एक सपोर्ट मिळतो. आणि मुळात मी घाटावरचाच आहे, मी जुन्नर साईडचा आहे, तर मी बरेच असे पात्र बघितले की जे पुढारी असतात गावातले, चांगले, सगळे चांगले, आणि मला कायम कौतुक आहे. तर ते पात्र मी बघितलं, मला साकारायला मजा येते आणि एन्जॉय करतो आणि हे कौतुक करतच असतात त्यामुळे. नाही, आणि मला माझं पात्र करायला फार मजा येते कारण हा श्रीमंत आहे, कोणाला नाही आवडत. रोहनचे कपडे बापरे बाप. नाही पण खरंच रोहिणी जिने आमचे कॉस्ट्युम्स केलेत, तिने फार मेहनत केली आहे प्रत्येकावर. ती फार एक फोन, ती कधी तिला फोन करा ती अवेलेबल असते. ती म्हणजे तुम्हाला कधी प्रॉब्लेम म्हटला तुम्ही मला फोन करा. मला असं वाटतं की हे टीम स्पिरिट आहे. आणि जसं म्हटलं तसं आम्ही फार छान मजा करत आम्ही सगळं काम करतोय. आणि कोणी कोणाच्या चुका काढायला जात नाही, त्रास देत नाही, प्रत्येक जण सपोर्ट करतो. आणि मला असं वाटतं की ना प्रत्येक पात्र वेगवेगळं दिसतंय. म्हणजे आता मणी, मी, सरपोतदार, माझे बाबा आणि माझी आई, आम्ही चौघं जरी एका कुटुंबात राहत असतो ना तरी प्रत्येकाचे स्वभाव वेगळे आहेत. तर ते स्वभाव ना त्यांच्या कपड्यांमध्ये सुद्धा आलेत की म्हणजे आपण बघ ना आपल्या स्वभावानुसार आपण जे कम्फर्टेबल असतो ते आपण कपडे घालत असतो. सो मला असं वाटतं की ते फार महत्वाचं आहे आणि रोहिणी ते काम फार उत्तम करते. सो तिचं कौतुक करायचं. यस, नक्कीच. आणि आता दोघांना त्या लुकमध्ये बघायची इच्छा आहे. म्हणजे तुला होत असेल ना जलस थोडंसं, किंवा असं मग घालावेत का हे कपडे असे? मला असं वाटतं नाही, पण मला असं वाटतं ना की ही इट्स अ गुड जेलसी आणि ही असायलाच पाहिजे. यार मला हे पाहिजे होतं आणि समोर तर वाटलं की अरे मला हे पाहिजे होतं. पण मला असं वाटतं ना की तीच एक एनर्जी आहे. पण याचा फायदा सांगतो या एनर्जीचा कोणताही. आता कळलं ना, प्रत्येकात कोणीच स्वतःपुरतं मर्यादित राहतं, माझं काम आणि मी असं नाही. समोरच्याचंही तितकंच चांगलं व्हावं म्हणून काय रोहन काय आणि मणी काय दोघेही सजेशन देत असतात. भले त्यांचा सीन नसला, समजा ते आता एका सीनचा गॅप आहे, तर कोणी जाऊन बसलं असं होत नाही. बऱ्याच वेळा ते सोबत थांबतात, इम्प्रोव्हाइज करताना दोन गोष्टी सजेस्ट करतात, ज्यामुळे सीन आणखी चांगला. आता ती गोष्ट फायदेशीरच आहे की त्यांना इंटरेस्ट येतोय किंवा आम्ही त्यांच्या सीनला थांबतो किंवा काही होतंय काय नाही डिस्कस करतो, तर डिस्कशन, हेल्दी डिस्कशन होतं त्यामुळे. आणि आता हे सगळं आता स्क्रीनवरती बघायला मिळणार आहे आणि मजा येणार आहे हे सगळं बघताना की कशी नक्की स्टोरी पुढे रंगणार आहे आणि काय होते. फक्त एकच प्रोमो आउट झालाय आणि आता स्क्रीनिंग होतंय मालिकेचं, पहिला टेलिकास्ट होतोय आज इकडे आणि मजा येणार आहे. आता बघूया पुढे काय काय होतंय. थँक्यू सो मच. आणि मालिकेच्या निमित्ताने असंच भेटत राहा आणि मनोरंजन करत राहा. थँक्यू सो मच. तुमचे खूप आभार, कारण आम्ही कितीही चांगलं काम करण्याचा प्रयत्न केला तरी ते काम लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम तुम्ही करताय. सो हे फार महत्वाचं आहे. मीडियावर फार मोठी जबाबदारी ती जबाबदारी तुम्ही उत्तम
जबाबदारी तुम्ही सॉरी थांबवते, टेस्टिंग सुरू झालंय टेस्टिंग सुरू झालंय तर ती खूप तुम्ही उत्तम पद्धतीने पार पाडताय. असेच आमच्या पाठीशी राहा, असंच आमचं काम असे नवीन नवीन लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आमची मदत करा. थँक्यू सो मच. थँक्यू थँक्यू.